भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सज्जनानां परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। यत्र योगेश्वर कृष्णेत्र बालनो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्दुर्वाणी तिरुमतिर्म महायोगपीठे तटे भीमरत्यामरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्द परब्रह्मलिंग भजे पांडुरंग। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः। हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्। आज प्रज्वलित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा माल्य वर्ष 13वे आहे आणि आज मला तुम्ही बोलण्याची इथे संधी दिली, मी आभारी आहे तुमच्या सर्व ग्रामस्थांचा। आणि तर एवढं आपण दीप प्रज्वलित करण्याचा आज कार्यक्रम घेतलेला आहे। तर दीप हा कुठला प्रज्वलित करायचा, बाह्य का अंतर्मुख होऊन परमेश्वराच्या त्या प्रकाशाचा करायचा आहे? आलं विचार? तर आपल्याला परमेश्वराचा दीप अंतरात्म प्रकाश करायचा आहे। बाह्य दीप तर आहेतच, पण अंतर्मुखी व्हा है ना। म्हणजे जे जे भेटे भूत ते मालिके भगवंत हाच भक्तियोग निश्चित जाण माझा। अशा प्रकारे जर तुमची वृत्ती झाली तर परमेश्वर तुम्हाला दूर नाही, पण त्याच्यात पण एक तुम्हाला मला सांगायचं आहे की अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रितः मामात्मा परदेहेषु प्रतिचंतो अप्यसूयका 16वा अध्याय आहे आणि 18वा भगवद्गीतेचा श्लोक आहे। भगवंत काय म्हणत आहे की अहंकार हा मोठा राक्षस आहे। यो अहंकार सर्वांना आहे। मी तर आता काय बोलू, मी तुका म्हणे आईच्या नरा मोजून मारण पैकरा देती घेती दोन्ही नरकाला जाती तरी सुद्धा काय घेती सांगा मला तुम्ही। या वरती काय तुमचं स्टेटमेंट आहे? देती घेती हबक म्हणता आणि पाकिट खिशात घालून लोकांमध्ये तुम्ही मिरवता आणि तुकोबांचे वचन सांगून ते पोट भरता। हे कितपत चुकीचं आहे, कितपत चांगलं आहे, तुम्ही तुमचं ठरवा। लक्षात घ्या, तुम्ही तुमचं ठरवा। अहंकारम बलम दर्पम कामम, काम महारोगी आहे। हा काम तुमच्यातला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत, अरे लिहून घ्या, हरिओम दास सांगतोय तुला परमेश्वराची स्वप्नात भेट होत नाही। हरिओम दास सांगतोय, लक्षात घ्या। आणि अशा प्रकारे तुका म्हणे चाकूनी सांगे माझा अनुभव आहे। माझ्या अंगात अनुभव आहे, परमेश्वराला मी असा पाहिलाय आणि त्याला शिवलाय, म्हणून छाती ठोकपणे सांगतो, छाती ठोकपणे सांगतोय त्या परमेश्वराला मी 45 वेळा बघितलाय आणि मी अनुभव केला। अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रितः मामात्मा परदेहेषु प्रतिचंतो अप्यसूयका। याचा अर्थ असा आहे की तुमच्यातला अहंकार जोपर्यंत जात नाही, जोपर्यंत तुमच्यातला गर्व जात नाही, जोपर्यंत तुमच्यातली कामना जात नाही, जोपर्यंत तुमच्यातला क्रोधरूपी राक्षस जात नाही, जोपर्यंत निंदा करण्याची सवय तुमची जात नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनात भक्ती अजून आलीच नाही। इथं सुरुवात आहे। अहो एकनाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा यवन ठुंकला तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी चकार शब्द सुद्धा केला नाही। याचा अर्थ काय? जे जे दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याची नाही। याचा अर्थ सर्वांमध्ये परमेश्वर आहे। उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावे भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्य घरी रक्षित पडला दासी जन्म नाही का? सज्जन कसा आहे विकू लागतोय मास आणि तुम्हाला स्वप्नात येत नाही। याचा अर्थ कुठेतरी पाणी मोडतंय। परमेश्वर स्वच्छ आहे, जे म्हणजे परमेश्वर कबीरदास काय म्हणतात, सत्य सारखं तप नाही आणि खोटं